नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। चला तर मग दिवाळीच्या सेवेची सुरुवात करूया लक्ष्मी प्राप्तीच्या या दिवाळी संच सेवेने। हा जो दिवाळी संच आहे तो तुम्हाला तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं दिंडोरी प्रणित केंद्र असेल तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल। 101 रुपयामध्ये हा जो संच आहे तो तुम्हाला मिळतो आणि याची जी सेवा असते ती वर्षातून एकच वेळा कालाष्टमी पासून ते लक्ष्मी पूजनापर्यंत आपल्याला करायची असते। यंदा 2024 मध्ये ही सेवा आपल्याला 24 ऑक्टोबर पासून सुरू करायची आहे ते 31 तारखेपर्यंत। 31 तारखेला ही सेवा पूर्ण होते आणि याची सांगता जी आहे ती आपल्याला हवनाने करायची असते। तर तो हवन तुम्ही 31 तारखेला सकाळी करू शकता किंवा 1 तारखेला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही हवन केलात तरी सुद्धा चालेल। अगदी व्यवस्थित या संचमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तूंचा आपल्याला या सेवेमध्ये कसा वापर करायचा आहे, उपयोग करायचा आहे, हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। त्याचबरोबर हा संच काही कारणाने जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल, जसं की तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये केंद्र नाहीये किंवा तुम्हाला मिळत नसेल, तर घरच्या घरी आपण ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशी करू शकतो हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ जो आहे ना तो तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील। हा संच आपण घरी आणल्यानंतर या संचमध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते। याच्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी असतात, पंचगव्य असतं, गुलाबजल असतं, गोमूत्र असतं, उटणं असतं, त्याचबरोबर पिवळी मोहरी असते आणि हवन केलेलं जे भस्म असतं, जी रक्षा असते ती सुद्धा असते, हिना अत्तर असतं आणि त्याचबरोबर ही सेवा कशी करायची याचं एक प्रिंटेड तुम्हाला डिटेल्स असणार, कसं कसं काय काय करायचं तर ते पत्रक सुद्धा तुम्हाला या संचामध्ये मिळून जातं। त्यानुसार तुम्ही जी आहे ती सेवा करू शकता। आता ह्या सगळ्या वस्तू आणल्यानंतर 24 तारखेपासून आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे। कसं करायचं, जे उटणं आहे या संचामध्ये तर ते उटणं जे आहे ते 24 तारखेपासून ते पूर्ण दिवाळीपर्यंत दररोज सकाळी स्नान करताना आपल्याला ते आपल्या अंगाला उटणं लावायचं आहे आणि त्याच्याने स्नान करायचं आहे। म्हणजे आपली ऑरा क्लीन करण्यासाठी, शरीराची शुद्धी होण्यासाठी, नकारात्मकता दूर होण्यासाठी हे जे उटणं लावून आपल्याला पूर्ण दिवाळी होईपर्यंत आंघोळ करायची आहे। आणि याच बॉक्समध्ये, या संचमध्ये तुम्हाला पंचगव्य सुद्धा मिळतं। तर हे पंचगव्य जे आहे ना, उटणं आपल्याला अंगाला लावायचं आहे आणि पंचगव्य जे आहे ते आपण दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। तुम्ही घरातील सर्वांनी केलं तरी सुद्धा चालतं किंवा ज्या महिला सेवा करत आहेत तर त्यांनी तर आवर्जून ह्या दोन गोष्टींचा, उटणं आणि जे पंचगव्य आहे त्याचा वापर जो आहे ही सेवा सुरू असताना आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये गोमूत्र असतं, तर ते गोमूत्र जे आहे ते दररोज आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। कारण दिवाळी हा सण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी आपण करतो। पण माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्या घरातील जी दरिद्रता आहे, जी अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर गेली पाहिजे। आपल्या घरातील नकारात्मकता दूर झाली पाहिजे, म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल। मग आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी दररोज एखाद्या आंब्याच्या पानाने किंवा एखाद्या फुलाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये यामध्ये जे गोमूत्र मिळतं ते शिंपडायचं आहे। त्याचबरोबर जे गुलाबजल असतं तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना किंवा जे आपण श्रीयंत्रावर किंवा तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल त्याच्यावर आपण अभिषेक करताना जे पाणी घेतो देवतांच्या मूर्तींना स्नान घालण्यासाठी, तर त्यासाठी हे गुलाबजल जे आहे ते तुम्ही वापरू शकतात। त्याचबरोबर आपल्याला या दिवाळीच्या दिवसांमध्ये उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तर ते हळदीचं लेपन करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा हे गुलाबजल जे आहे ते आपण वापरू शकतो। याच्यामध्ये पिवळी मोहरी सुद्धा आहे आणि रक्षा, हवन रक्षा सुद्धा, भस्म सुद्धा मिळतं। तर याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे। आणि हिना अत्तर जे आहे, दररोज आपण स्वामींच्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक करणार तर अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावायचा आहे किंवा तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर तो फोटो दररोज स्वच्छ केल्यानंतर त्या फोटोला तुम्हाला हिना अत्तर जे आहे ते लावायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या। आता आपण सेवेकडे वळूया। 24 तारखेला सकाळी आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। सकाळी तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम, पण सकाळी काही कारणाने, गडबडीने किंवा काही याने तुम्हाला जमलं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही या सेवा करू शकता, काहीही हरकत नाही। पण यातली जी एक सेवा आहे, जी पहिली सेवा आहे, जी की कुंकुमार्चनची,
ती आणि दरवाजामध्ये काही विशिष्ट रांगोळी काढायच्या असतात ती सेवा आवर्जून सकाळीच करायची आहे. आणि अभिषेक मूर्तीवर, स्वामींच्या मूर्तीवर आणि कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक जो करायचा आहे तो सुद्धा आपल्याला सकाळीच करून घ्यायचा आहे. बाकीचं जे स्तोत्र मंत्र ज्या पुढे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्यानंतर केल्या तरी सुद्धा चालतील. आणि हो, सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की हा जो दिवाळी संच असतो याच्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी सुद्धा असतात. तर हे कमळगट्ट्याच्या मणीवर सुद्धा आपल्याला सेवा करायची असते आणि त्या मण्यांचं काय करायचं हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं की 24 तारखेपासून आपल्याला दररोज सकाळी उठायचं. तुम्ही जर दररोज आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर अतिशय उत्तम. पण तुम्हाला ते शक्य नसेल तर दरवाजामध्ये दार झाडून सडा मारून तुम्हाला दररोज रांगोळी काढायची आहे. रांगोळीमध्ये काय काढायचं आहे, तुम्हाला गायत्री पद्म काढायचे आहेत, गोपद्म काढायचे आहेत आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. हे 3 तुम्हाला दररोज काढायचं आहे. म्हणजे जी आपण रांगोळी काढतो ती तर काढायचीच आहे, पण त्याच्यासोबत हे जे 3 पद्म आहेत ना ते तुम्हाला काढायचे आहेत. याचे साचे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पूजा साहित्य वगैरे असेल तिथे तुम्हाला मिळून जातील, तर तिथून आपण साचे आणून त्यांनी सुद्धा हे काढलं तरी सुद्धा चालतं. किंवा तुमच्याकडे जर एखादं पद्म, गायत्री पद्म किंवा कशाचे तुमच्याकडे साचे नसतील तर तुम्ही हाताने काढली रांगोळीने हे पद्म तरी सुद्धा चालू शकतं. गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं तर आपण इझिली काढू शकतो, काही हरकत नाही. गायत्री पद्मचा मात्र तुम्ही साचा आणू शकता. त्यानंतर काय करायचं आहे की आपल्या देवघरामध्ये जी महाराजांची मूर्ती असेल आणि जे आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल त्यांना अभिषेक करायचा आहे. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. आणि जेव्हा आपण कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करतो तर त्यावेळेला आपल्याला श्री सूक्तम म्हणायचं आहे. एक वेळा म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही. अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून त्याला हिना अत्तर लावून तुम्हाला देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवायचं आहे. आणि कुलदेवीची जी मूर्ती आहे ती पण स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवायची आणि कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर ज्याच्यावर तुम्ही अभिषेक केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन तुम्हाला 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत दररोज करायचं आहे. आता मध्ये तुम्हाला पिरियड्स आले, तुम्ही कुठे गावाला गेला, सेवा सुटली तर काय करायचं हे सुद्धा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवातीला या गोष्टी झाल्या, सगळे पद्म दरवाजात काढायच्या रांगोळीने ते झालं. त्याच्यानंतर स्नान घालणं झालं महाराजांच्या मूर्तीला, कुलदेवीच्या टाकाला. आणि हो, दररोज कुंकुमार्चन करण्यापूर्वी कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे आणि महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता त्यानंतर हे जे संच आपला जो आहे तर याच्यामध्ये धूप सुद्धा असते. तर ही धूप जी आहे संध्याकाळी जेव्हा आपण देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावतो तर त्यावेळेला ही धूप आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची आहे. याच्यामुळे नकारात्मकता जी असते ती दूर होते. आता प्रश्न येतो तो म्हणजे पिवळी मोहरी आणि जी रक्षा आहे, हवनचं भस्म आहे, तर ते काय करायचं. तर त्याची छोटी छोटी पुडी असते, त्यातलं थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडंसं भस्म आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ही सेवा तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करा. तुमच्या याच्यानुसार तुम्ही ही सेवा करू शकता, काहीही हरकत नाही. हे दोन्हीही पिवळी मोहरी आणि थोडंसं भस्म तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला वल्गा सुक्तम, वेदोक्त वल्गा सुक्तम 11 वेळा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर कालभैरवाष्टक तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे व श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी आणि आम्ही ते भस्म घेतलेलं आहे तर मग जपमाळ कशी हे करायची. तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डाव्या हातामध्ये माळ घेऊन जपू शकता, पण मला तर पर्सनली असं जमत नाही. तर मी काय करते बघा, जे शेंगदाणे किंवा वटाणे काहीतरी असं असतं ते 108 मोजून घ्यायचं आणि मग डाव्या हाताने आपण एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचं आणि मंत्राचा जप जो आहे तो करायचा. तर या पद्धतीने तुम्ही हे जे सगळे आहेत मंत्र स्तोत्र हे तुम्ही करू शकता. ही सेवा झाल्यानंतर ही पिवळी मोहरी आणि ते आपल्या हातातलं भस्म काय करायचं,
तुमच्या घरातले जे कोणते कोपरे आहेत, म्हणजे एक रूम आहे, 4 रूम आहे, तर प्रत्येक रूम मध्ये कडेकडेला सगळ्या कोपऱ्यांना थोडंसं, अगदी आता पिवळी मोहरी ना ती खूप लवकर इकडे तिकडे जाते, त्याच्यामुळे उभं राहून वगैरे टाकायचं नाही, अगदी म्हणजे खाली फरशीच्या जवळ हे करून कानाकोपऱ्यामध्ये टाकायचं. आणि आपण समजा आज आता संध्याकाळी दिवे लागणीला ही सेवा केली पिवळ्या मोहरीची आणि भस्मची, तर आज रात्री सेवा झाली की हे टाकायचं आणि उद्या सकाळी जेव्हा आपण झाडून काढतो तर त्यावेळेला हे कचऱ्यामध्ये भरायचं आणि घराच्या बाहेर टाकून द्यायचं. हे सगळं झाडून काढल्यानंतर हे घरामध्ये ठेवायचं नाही. हे कशासाठी आहे की निगेटिव्हिटी, नकारात्मकता, अलक्ष्मी, दरिद्रता दूर होण्यासाठी आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते बाहेर काढून टाकायचं आहे. आता प्रश्न येतो तो म्हणजे कमळगट्ट्यांच्या मणीचं काय करायचं. तर कमळगट्ट्याचे जे मणी आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आता ह्या सेवा दिवसभरामध्ये तुम्ही एका वेळेला केल्या तरी सुद्धा चालतील किंवा दिवसभरामध्ये अर्ध्या तुम्हाला जेव्हा जेव्हा सेवा जमतील तेव्हा तेव्हा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालेल. ती पिवळ्या मोहरीची आणि भस्माची जी सेवा आहे ना ती संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा आणि ही कमळगट्ट्याच्या मण्यांची आणि बाकीची जी सेवा आहे ती सकाळी दुपारी करण्याचा प्रयत्न करा. कमळगट्ट्याचे 2 मणी आपल्याला दररोज म्हणजे 24 तारखेला 2 मणी, 25 तारखेला 2 मणी, 26 तारखेला 2 मणी, असं रोज त्या पॉकेटमधले 2 कमळगट्ट्याचे मणी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे, 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे. या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला केंद्रातलं आपलं नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे ना त्यामध्ये मिळून जातील किंवा तुम्ही गुगलवर टाका किंवा यूट्यूबवरती टाका, तुम्हाला मिळून जाईल. त्याची प्रिंट तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरून हे मंत्र स्तोत्र जे आहेत ते तुम्ही म्हणू शकता. 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे. आणि हे जे 2 मणी आहेत जे आपण कमळगट्ट्याचे मणी हातात घेऊन सेवा केलेली, तर हे 2 मणी एखाद्या वेगळ्या डबीमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि ज्या डबीमध्ये किंवा वाटीमध्ये आपण हे मणी साठवणार आहोत रोज रोज सेवा केलेले, तर त्या वाटीमध्ये किंवा त्या डबीमध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि त्या गाईच्या तुपामध्ये हे जे मणी आहेत ना ते भिजवून ठेवायचे, कारण शेवटच्या दिवशी याचं आपल्याला हवन करायचं असतं. बाकी तुम्ही असंही ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण गाईच्या तुपात ठेवलं तर अतिशय उत्तम आहे. आता हे आपली ही जी सेवा आहे ही दररोज आपल्याला 31 तारखेपर्यंत करायची आहे. आता 31 तारखेपर्यंत तुम्ही ही सेवा केली तर त्याच दिवशी तुमची 31 तारखेची सेवा झाल्यानंतर तुम्ही हवन करू शकता, कारण आपले कमळगट्ट्याचे जे मणी आहेत ते सगळे संपून जातील. तर त्या दिवशी आपल्याला या मण्यांचं हवन करायचं आहे. आणि बाकी ती पिवळी मोहरी आणि भस्म ह्या आपल्याला 31 तारखेपर्यंत रोज थोडं घरामध्ये टाकून पूर्ण संपून टाकायचं आहे. आता हवन कसं करायचं आहे आणि 31 तारखेला जर तुम्हाला शक्य नसेल 31 तारखेच्या सेवा पूर्ण करायच्या आणि तुम्ही 1 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हवन केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. हवन करण्यासाठी काय करायचं, देवासमोर दिवा वगैरे लावायचा, हवन पात्र घ्यायचं. हवन पात्र नसेल तर तुम्ही एखादी तुम्ही प्लेट घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता, त्याच्यामध्ये खाली बुडाला तुम्ही माती टाकू शकता थोडीशी आणि त्याच्यावर मग तुम्ही हवन करू शकता. हवन तुम्ही गाईच्या गोवऱ्या घ्यायच्या, त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि कापूर टाकून ही जी गोवरी आहे ना, म्हणजे हे जे आपलं हवन पात्रामध्ये जे आपली सामग्री आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आपले कमळगट्ट्याचे मणी साठलेले आहेत, जे आपण दररोज सेवा करून वेगळे ठेवलेले आहेत, तर त्या मण्याने तुम्हाला हवन करायचं आहे. हवन करताना सुरुवातीला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राने स्वाहाकार करायचा. तो स्वाहाकार करत असताना तुपाने करायचं, जसं की श्री स्वामी समर्थ स्वाहा 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 म्हटलं की तूप टाकायचं गायचं, या पद्धतीने. हे झाल्यानंतर तुम्हाला जे आपले हे मणी आहेत हे घ्यायचं, 1 मणी हातामध्ये घ्यायचा. तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र कोणता, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मये नमः स्वाहा. स्वाहा म्हटलं की तो जो ते जे आपलं कमळाचं बी आहे तर ते तुम्हाला त्याच्या आपल्या हवन पात्रामध्ये टाकायचं आहे. तर या पद्धतीने जे सगळे मणी आहेत प्रत्येक वेळेला मंत्र म्हणत म्हणत आपल्याला त्याचा स्वाहाकार करायचा आहे. या पद्धतीने ही 24 तारखेला सुरू केलेली सेवा आपली 31 तारखेला किंवा 1 तारखेला पूर्ण होते. ही लक्ष्मी प्राप्तीची सर्वात प्रभावशाली सेवा आहे, जी की वर्षातून फक्त एकदा दिवाळीच्या वेळेस कालाष्टमी ते लक्ष्मी पूजन पर्यंत केली जाते. आता ही सेवा सुरू असताना मध्ये जर तुम्हाला पिरियड्स आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं, काहीही हरकत नाही.
तुमचे पिरियड झाल्यानंतर पुढे तुम्ही राहिलेली जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला 24 तारखेला तुमचे पिरियड्स आहेत तर घरातील दुसऱ्या मंडळींना ही सेवा सुरू करायला लावा आणि तुमचे पिरियड झाल्यानंतर तुम्ही सुरू केली तरी सुद्धा चालेल. सुतक आल्यावर मात्र ही सेवा तुम्हाला करता येणार नाही, पूर्णपणे बंद करावी लागेल आणि पुढच्या वर्षी तुम्हाला ही सेवा करावी लागेल. तुम्ही दिवाळीला तुमच्या सासरी वगैरे तुम्ही गेलात तर तिथे ही सेवा केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. कारण आपलं सासर हे आपलंच घर असतं, त्याच्यामुळे अर्धी सेवा तुम्ही जिथे राहता तिथे, अर्धी सेवा तुमच्या मूळ घरी सासरच्या घरी तुम्ही केली तरी सुद्धा चालेल. पण अर्धी सेवा सासरच्या घरी आणि नंतर माहेरी असं चालणार नाही. तुम्ही जर माहेरीच राहिला असाल तर तुम्ही तिथे ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं. आता तुमच्याकडे जर हा संच नसेल तर घरच्या घरी ही सेवा कशी करायची, तर मग आपण घरच्या घरी काय करू शकतो. मी तुम्हाला ज्या सगळ्या वस्तू सांगितल्या, तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तर तिथे तुम्ही बघा ह्या सगळ्या वस्तू तुम्ही तिथून विकत घेऊ शकता आणि सेम या पद्धतीने सेवा करू शकता. एवढं सगळं शक्य नसेल तर तुम्ही 24 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत दररोज कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर. दररोज टाकावर किंवा मूर्तीवर अगोदर अभिषेक करायचा श्री सूक्त म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित असेल तर तो म्हटला तुम्ही तरी सुद्धा चालतं. 108 वेळा कुलदेवीचा मंत्र किंवा 99 मंत्र म्हणायचा आणि 108 वेळा दररोज कुंकुमार्चन करायचं आहे. कमळगट्ट्याचे मणी सुद्धा तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातील. तुम्ही कमळगट्ट्याचे मणी आणून ठेवू शकता आणि 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत रोज 2-2 मणी घ्यायचे आणि ज्या पद्धतीने मी सेवा करायला सांगितलेली आहे त्या पद्धतीने तशी स्तोत्र मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे. आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला किंवा 1 तारखेला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याचं हवन करून या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेची आपल्याला सांगता करायची आहे. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असतील. पण तरी सुद्धा काही चुकून राहिलं असेल सांगायचं तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. उत्तर छोटं असेल तर नक्कीच मी तुम्हाला टाईप करून तिथे देईल, नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईल. किंवा व्हिडिओमध्ये जर त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल तर फक्त मी व्हिडिओला लाईक करेल, तुम्ही समजून जा की व्हिडिओमध्ये याचं आन्सर जे आहे ते दिलेलं आहे. तुम्ही परत व्हिडिओ बघू शकता, नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. नमस्कार.